कापड उद्योगातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व स्वर्गीय जोगेंद्र शेठ हंसराज राजपाल यांचा अंतिम अरदास अर्थात उठाला दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी संगमनेर बस स्टँड समोरील गुरु नानक दरबार या ठिकाणी संपन्न झाला। स्वर्गीय जोगेंद्र शेठ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व समाज बांधव व आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे व इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। स्वर्गीय जोगेंद्र शेठ हे खूप शांत व मनमिळावू स्वभावाचे होते। गरजू घटकांना मदत करणे, आलेल्या प्रत्येकाला आपुलकीने विचारणे हा त्यांचा स्वभाव होता। अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी श्रद्धांजली वाहिली। त्यांच्या पश्चात त्यांची मुले जितेश आणि हितेश, पत्नी सरलादेवी, मुलगी हिना, भाऊ पवन शेठ, मुकेश शेठ, सुशील शेठ व जावई अमित असा मोठा परिवार आहे। पाहुयात सविस्तर वृत्तांत। खेल बनाया आवन जान एक खेल बनाया आवन जान एक खेल बनाया आवन जान एक खेल बनाया आ गया काली तेरी माया आ गया काली तेरी माया आवन जान एक खेल बनाया आवन जान एक खेल बनाया आप एक निहारा आ गया काली तेरी दुनिया का आमच्या समाजातर्फे आणि जोगेंद्र राजपाल यांचा सहवास झालेला आहे। त्या संदर्भात या ठिकाणी सर्व धार्मिक कार्यक्रम, कीर्तन आणि भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे। सगळ्या संगमनेर नगर जिल्ह्यात माहीत आहे की राजपाल कुटुंब यांनी अनेक कष्टातून अनेक संघर्ष केला आणि आज त्यांनी अनेक ठिकाणी कापड व्यवसायामध्ये संगमनेरचं नाव उंच केलं। जोगेंद्र राजपाल तसं पाहायला गेलं तर एकदम शांत वृत्तीचे होते। त्यांचा स्वभाव इतका चांगला होता की त्यांनी लहान मुलांपासून वयस्कर माणसापर्यंत खूप आनंदानं शांतीने बोलत होते। विशेषतः लहान मुलं त्यांच्यावरती प्रेम करायचे। आज मी त्या लहान मुलांना इतकं दुःख झालेलं आहे। संगमनेरकरांना माहीत आहे की जोगेंद्र राजपाल हे गंगामाई घाटामध्ये त्यांचा सदस्य आहे त्यांचे, आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा ज्यावेळी जन्मदिवस असायचा त्या काळात ते खूप मोठ्या प्रकारचं त्या ठिकाणी सर्वांना एक पार्टीचं आयोजन करायचे, सर्वांना आनंद द्यायचे। अशा या राजपाल कुटुंबामध्ये आज मी संगमनेरच्या तर्फे त्यांना शेवटची श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद। आज आमच्या समाजाचे ज्येष्ठ जोगेंद्रजी राजपाल यांचा उठवणा 10व्याचा पगडी रचण्याचा कार्यक्रम आहे। एक आमच्या समाजाचे फार चांगली व्यक्ती, कधी म्हणजे कोणताही कार्यक्रम असो दानशूरपणा आणि सौम्य बोलणं। आणि आमचा एक ग्रुप आहे इथे गंगामाईचा, तिथे गेल्या 30 वर्षापासून ते डेली त्या गंगामाईला योग प्राणायाम फिरण्यासाठी येत असत। कधी कोणासंग वाद नाही, काही नाही, एकदम सौम्य बोलणं, सर्वांना मिसळून राहणं, समाजयोगी कामं करणं, समाजासाठी नेहमी धडपड। आणि मेन म्हणजे ते गंगामाई घाटावरून आल्यानंतर नित्यनेमाने गुरुद्वारामध्ये रोज सकाळी यायचे। ते इतका त्यांचं म्हणजे देवावरचा विश्वास। आणि दुकानातसुद्धा ते असताना ग्राहकांसंग सर्व सोज्वळपणे बोलणं, व्यापाऱ्यांसंग सोज्वळपणे बोलणं, अशी दानशूर व्यक्ती आज आपल्यामध्ये नाही आहे, पण त्यांच्या स्मृती ह्या नेहमी आमच्यासाठी प्रेरणादायी ठरतील एवढंच बोलतो। धन्यवाद।
इस नाल की जय दोस्ती, इस नाल की जय दोस्ती, सब जग चलन हार, सब जग आमचे आर्टिस्ट आमचे नातेवाईक आमचे बहिणी योगेंद्र सिंगजी हंसराज राजपाल यांच्या एक राजपाल परिवार याचे ते प्रमुख होते आणि त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर चित्रावर या परिवाराला फार व्यवसाय मोठा लौकिक आणि मोठी या संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये कपड्याच्या व्यवसायावर नाव झालेलं आहे. योगेंद्र सिंगजी यांना अनेक आजार होते, परंतु त्यांचा संवाद असा त्यांच्या परिस्थितीत